represented by a legal practitioner. म्हणजे मग मागाशी म्हटल्याप्रमाणे हु कॅन मेक ऍप्लिकेशन? सिनियर सिटीजन हिमसेल्फ कॅन मेक ऍप्लिकेशन. दुसरं कोण त्यांना शक्य नसेल तर ऑथोराइज ऑर्गनायझेशन, एनजीओ जे आहेत, रजिस्टर ऑर्गनायझेशन, ते त्यांच्या वतीने करू शकतात, पण वकील करू शकत नाही. ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. का आता बऱ्याच ट्रायब्युनलमध्ये अशा प्रकारच्या प्रोव्हिजन्स त्याच्यासाठी केलेल्या आहेत. त्यातले त्याच्या मागचे हेतू वेगळे आहे की पटकन ऍप्लिकेशन केलं, त्याच्यावर पटकन हिअरिंग झालं आणि सिनियर सिटीजनला त्याच्यामध्ये लगेच फास्ट रिलीफ कसा देता येईल, ह्याचा अर्थ वकील डिले करतात असं त्याचा अर्थ होत नाही. परंतु काही वेळेला ट्रायब्युनल्स मध्ये अशा प्रकारचे प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत आणि सेक्शन 17 प्रमाणे ऍडव्होकेट्सला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येत नाही. मग अशा वेळेला मला जर ती व्यवस्था ड्राफ्ट करून घ्यायचा असेल तर तुम्ही वकिलांकडून करून घ्या. वकील तुम्हाला त्याबाबत सगळी मदत करेल आणि तुम्हाला दाखल करता येऊ शकतो, एनजीओ मार्फत दाखल करता येऊ शकतो. पुढे अमेंडमेंट त्याच्यामध्ये काही चांगल्या येणार आहेत, ते मी पुढच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे. What if the elderly themselves and their children and specified relatives do not have sufficient means to maintain them? आता ह्या प्रोव्हिजन सगळ्या तर दिलेल्या आहेत. मी सिनियर सिटीजन आहे, मी माझं पालन पोषण करू शकत नाही, माझ्या मुलाकडून मला पोटगी मागण्याचा अधिकार आहे, पण त्याचं सुद्धा उत्पन्न नाहीये, तो सुद्धा मला पोटगी देण्याचा, माझं पालन पोषण करण्याच्या स्थितीमध्ये इकॉनॉमिकली नाहीये. स्पेसिफाईड रिलेटिव्ह तो सुद्धा जो माझ्या प्रॉपर्टीमध्ये तो सुद्धा मला त्याचं सुद्धा उत्पन्न नाहीये जेणेकरून तो माझं पालन पोषण करू शकेल. अशा वेळेला सिनियर सिटीजनकडे उत्पन्न नाही, मुलाकडे नाही, ज्याच्या पजेशनमध्ये प्रॉपर्टी आहे असला रिलेटिव्ह जो आहे त्याच्याकडेही उत्पन्न नाही. मग अशा वेळेला नेमकी प्रोव्हिजन काय आहे? कायद्यामध्ये त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केलेली आहे की स्टेट गव्हर्नमेंट मे एस्टॅब्लिश इन अ फेअर मॅनर सफिशियंट सिनियर सिटीजन होम्स. पुन्हा विषय तो आला, ज्येष्ठ नागरिकांसाठीचे आपण ज्याला म्हणतो ना, त्या ठिकाणी सिनियर सिटीजन होम्स हे त्या ठिकाणी निर्माण करणं अँड मेंटेन फॉर एक्सिडेंट और अबॅन्डन अँड निग्लेक्टेड बिगिनिंग विथ ऍट लिस्ट वन ओल्ड एज होम. ओल्ड एज होम आपण सगळीकडे पाहिलेले आहेत, वेगळ्या ठिकाणी आपण ते पाहतो, वेगळ्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जातही असतो या निमित्ताने किंवा आपल्या ऐकवात असतं. ओल्ड एज होम इन ईच डिस्ट्रिक्ट सफिशियंट टू अकॉमोडेट मिनिमम 150 एल्डरली. पुन्हा शासनावरही जबाबदारी टाकलेली आहे. त्या राज्य सरकारांनी असे सिनियर सिटीजन ज्यांचं कोणीच पालन पोषण करू शकत नाही, दे आर इनकॅपेबल, इन दॅट केस असे ओल्ड एज होम त्या राज्य शासनाने निर्माण करायचे, जेणेकरून 150 किमान त्यातले जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना अकॉमोडेट करता येईल. अशा पद्धतीचे ओल्ड एज होम जे आहेत ते करण्याचे अधिकार जे ते कर्तव्य जे ते शासनावर दिलेलं आहे. स्टेट गव्हर्नमेंट मे ऑल्सो प्रिस्क्राईब स्कीम फॉर मॅनेजमेंट ऑफ ओल्ड एज होम. नुसतं ओल्ड एज होम करून चालणार नाही, त्यासाठी तुम्हाला स्कीम त्या ठिकाणी करावी लागेल. त्याचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने चाललं पाहिजे. सेट स्टँडर्ड अँड प्रिस्क्राईब मिनिमम सर्व्हिस फॉर मेडिकल केअर अँड एंटरटेनमेंट ऑफ द एल्डरली इन द ओल्ड एज. ओल्ड एज मध्ये नुसतं काय हो, खाण्यापिण्याचा झोपण्याचा अधिकार जसं नाही चालणार, त्यांना त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंट देण्याची सुद्धा तरतूद करावी लागेल. त्या ठिकाणी त्या विरंगुळा केंद्र आपण पाहिलेली आहेत, त्या ओल्ड एज होममध्ये तुम्हाला विरंगुळ्यासाठी काही साधनांची तिथं उपलब्ध करावी लागणार आहे. त्यामुळे नुसतं ओल्ड एज होम करून चालणार नाही. त्या राज्य सरकारने त्या ठिकाणच्या ओल्ड एज होम मध्ये मेडिकल केअर बरोबर विरंगुळा तिथल्या सिनियर सिटीजनचा कसा होईल याची देखील काळजी घेण्याची गरज आहे, अशी तरतूद कायद्यामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे. सेक्शन 23 अतिशय महत्वाचा सेक्शन आहे, कंडिशनल ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. ह्या सेक्शन 23च्या बऱ्याच केसेस झालेल्या आहेत. नेमकी सेक्शन 23ची तरतूद काय आहे? An important provision has been made for the elderly to claim their property back from the children. म्हणजे काय केलेलं आहे? इफ गिवन कंडिशनली आफ्टर कमिन्समेंट ऑफ दिस ऍक्ट ऑन promise of looking after their needs and amenities, if such promises is not fulfilled under section 23, if after commencement of the act any parent or senior citizen have transferred their property to their children or relatives on the condition that they will provide certain maintenance and amenity to the senior citizen, but subsequently
neglected or refused to do so, the parent senior citizen can get such transfer voided, cancel at their option by having such transfer treated as a fraudulent or coercive acquisition and seek return of their property so transfer. अतिशय महत्वाची तरतूद आहे. मुलं म्हणतात की बाबा माझ्या नावाने प्रॉपर्टी करा, काही वेळा सांगतात की खरेदी करा, मला कुठेतरी त्याचा लोन काढायचा उपयोग होईल, माझ्या नावावर प्रॉपर्टी असेल तर मला बिझनेस साठी लोन करता येईल. आई वडील आपल्या शेवटपर्यंत मुलाचीच काळजी करत असतात आणि त्या काळजीपोटी आई वडील आपलं राहतं घर प्रॉपर्टी मुलाच्या नावाने करतात आणि मुलगा त्यांना पुन्हा घराच्या बाहेर काढतो. अशा वेळेला आई वडिलांनी जर या सिच्युएशन मध्ये मुलांनी जर आपल्याकडे प्रॉपर्टी मागितली असेल तर त्यांना गिफ्ट डीडने प्रॉपर्टी देता येते. गिफ्ट डीड आपण त्याला कंडिशनल गिफ्ट डीड, मी आज रोजी माझी सगळी मिळकत माझ्या मुलाच्या नावाने देत आहे, परंतु माझा आणि माझ्या पत्नीचा शेवटपर्यंत त्यांनी सांभाळ करायचा आहे, आमचं पालन पोषण करायचं आहे, आमचं आरोग्यासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. ह्या कंडिशनवर ही प्रॉपर्टी मी माझ्या मुलाला गिफ्ट देत आहे. अशा प्रकारे सेक्शन 23 प्रमाणे तुम्ही गिफ्ट डीड त्याच्यामध्ये जर केलं असेल आणि गिफ्ट डीड झाल्यानंतर मुलाच्या नावाने प्रॉपर्टी झाली असेल, मुलांनी जर सांभाळायचा नकार दिला असेल, आई वडिलांना असे केसेस झालेले आहेत. गिफ्ट डीड करून घ्यायचं आणि आई वडिलांना घराच्या बाहेर काढायचं. माझ्याकडे असे काही केसेस आलेले आहेत. प्राध्यापक होते, गिफ्ट डीड केलं, मुलांनी घराच्या बाहेर काढलं, भाड्याच्या खोलीत राहत होते, मग सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कायदेशीर गोष्टी सुरू झाल्या. त्याच्यासाठी मग पुन्हा हे गिफ्ट डीड जे आहे ते कॅन्सल करण्याची त्याच्यामध्ये गरज लागली, ते करावं लागलं. त्यामुळं गिफ्ट डीडने प्रॉपर्टी मिळालेली आहे आणि मुलगा त्याचा सांभाळ करत नाहीये. गिफ्ट डीड मध्ये कंडिशन दिलेले आहेत की आई वडिलांचा सांभाळ कर, त्यांना मेडिकल ट्रीटमेंट देत नसेल तर ते गिफ्ट डीड जे आहे ते इलिगल आहे, फ्रॉडंटली ऑप्टन केलेले आणि ते कॅन्सल करण्याचा अधिकार देखील सेक्शन 23 प्रमाणे दिलेला आहे. माझा सांभाळ करत नाही, मला मेडिकल ट्रीटमेंट देत नाही, मी दिलेले गिफ्ट डीड कॅन्सल करणार, प्रॉपर्टी परत सिनियर सिटीजनच्या नावाने होऊ शकते. त्यामुळे ही अतिशय महत्वाची तरतूद आहे. आपल्याला कुणालाही अशा प्रकारच्या तरतुदीला सामोरं जायची गरज लागू नये, परंतु यदा कदाचित आपले कोणी नातेवाईक मित्र परिवार समाजातले आपले काही अपतेष्ट अशावर जर कुणाचा हा प्रसंग झाला तर त्यांना या गोष्टीची आपल्याला माहिती देता आली पाहिजे. म्हणून या गोष्टीची माहिती आपण आपल्याकडे नमूद करून ठेवणे गरजेचे आहे. याच्यामधली एक केस जी आहे छत्तीसगड हायकोर्टची एक केस आहे, प्रमोद रांजणकर अँड अदर्स अँड वर्सेस अरुण शंकर अशी केस आहे, चंदीगडची आहे. याच्यामध्ये नेमकं काय झालं होतं, हायकोर्टने याच्यामध्ये एक जजमेंट दिलेलं होतं, ट्रान्सफर टू बी वॉइड इफ बेसिक नीड्स टू ट्रान्सफर इज नॉट प्रोव्हाइडेड. गिफ्ट केलेलं आहे, आमचं पालन पोषण करायचं आहे, मेडिकल ट्रीटमेंट द्यायची आहे, ते दिलेली नाहीये. मग असं जर पोझिशन असेल तर काय करता येईल, ट्रान्सफर टू बी वॉइड इफ बेसिक नीड्स टू ट्रान्सफर इज नॉट प्रोव्हाइडेड. That a combined reading of section 23 and 24 of the act would show that even if the property has been transferred by way of gift or otherwise to the transferee, in lieu of such transfer of property, the transferee has to provide basic amenities and physical needs to the transferor. And if the transferee refuses or fails to provide such amenities and needs, the said transfer can be annulled. रद्द होईल, बेकायदेशीर होईल. सांभाळ करतो, प्रॉपर्टी नावानी करा आणि बेसिक नीड दिला नाही, पालन पोषण केलं नाही, आकलून दिलं, मेडिकल ट्रीटमेंट दिलं नाही, दिलेली प्रॉपर्टी परत सिनियर सिटीजनला मिळू शकते. अशा प्रकारचा महत्वपूर्ण डिसिजन जो आहे, निर्णय जो आहे तो चंदीगडच्या हायकोर्टने या केसमध्ये दिलेला आहे. एक्सपोजर अँड अबंडनमेंट ऑफ सिनियर सिटीजन, त्याग करणं आई वडिलांचा, सांभाळणं न सांभाळणं, त्यांचा त्याग करून टाकणं, कुठल्याही प्रकारच्या त्यांना ॲम्युनिटी देऊन घराच्या बाहेर हाकलून देणं, अशा प्रकारची जर काही गोष्टी झाल्या असतील तर सेक्शन 24 प्रमाणे इफ एनीबडी हू हॅज रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द केअर और प्रोटेक्शन ऑफ सिनियर सिटीजन लीव हिम इन एनी प्लेस with the intention or wholly abandoning him or such a person shall be punishable under the act with imprisonment of either 3 months fine or 5,000 rupees both. म्हणजे ह्याच्यामध्ये सेक्शन 24 म्हणजे चांगले अधिकार सिनियर सिटीजन दिलेले आहे. ज्याची जबाबदारी आहे, मुलांची जबाबदारी आहे,
चिल्ड्रन अँड रिलेटिव्ह, आणि त्यांनी त्यांना सोडून दिलेले, आई वडिलांना त्याग केलाय आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या अमेनिटीज दिल्या नाहीयेत, स्वतःची जबाबदारी झटकून टाकलेली आहे. अशांच्या विरुद्ध तुम्हाला 24 खाली फौजदारी कारवाई करता येते. मग त्याच्यामध्ये 3 महिन्याची शिक्षेची तरतूद, 5,000 रुपये दंडाची शिक्षेची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. खरं तर मग हे सगळं तरतूद करायची गरज का आली? समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतायत, कोर्टामध्ये अशा प्रकारच्या केसेस येत आहेत, आणि अशा प्रकारच्या केसेस कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यायला लागल्यामुळे, जसं एक केस मी आपल्याला सांगेल, शिरूर मधली प्रॉपर्टी, आई वडिलांनी मुलांच्या नावाने सगळी प्रॉपर्टी केली आणि मुलगा म्हणला की आपण सगळे युएस ला शिफ्ट होऊ. मुलगा मुंबईला गेला, विमानतळावर गेला, तिथून परस्पर मुलगा आणि त्याची बायको दोघं जण अमेरिकेला निघून गेले. आई वडील वाट पाहत बसले. नंतर कळालं की मुलगा आपल्याला सोडून निघून गेला. आई वडील भाड्याच्या घरात राहत होते. शेवटी मग कोर्ट प्रोसिडिंग करावी लागली, त्या मुलाला मेंटेनन्स द्यावा लागला. ही वेळ काय आली? इतक्या वाईट पद्धतीने फसवणूक, सगळी प्रॉपर्टी नाव करून घ्यायची, पैसे घ्यायचे, थांबा जरा आपण सगळे एकत्र जाऊ, पहिले आम्ही जातो पुढे मुंबईला, मग तुम्हाला घेऊन जातो, परस्पर पळून जायचं. अशा केसेसमध्ये सेक्शन 24चं प्रोटेक्शन, अशा केसेस घडतायत आणि केसेस घडतायत, त्यामुळे कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद करणं शासनाला त्याची आवश्यकता भासलेली आहे. सेक्शन 25 मध्ये द ऑफेन्स वुड बी कॉग्निझेबल अँड विल बी ट्राय बाय मॅजिस्ट्रेट. जेएमएफसी समोर आपल्याला कुठल्याही पद्धतीने अशा प्रकारे जर काही आपली मुलं जर आपल्याला करत असतील तर तुम्हाला जेएमएफसी समोर, मॅजिस्ट्रेट समोर अशा प्रकारच्या केसेस ज्या आहेत त्या दाखल करता येऊ शकतात. आणखीन एक याच्यामध्ये केस जी आहे ती दत्तात्रय शिवाजी माने वर्सेस लीलाबाई शिवाजी माने, ही आपल्या बॉम्बे हायकोर्टची 2018 मधली केस आहे. त्याच्यामधलं नेमकं त्या केसमध्ये काय झालेलं, कॅन सिनियर सिटीजन इव्हिक्ट चिल्ड्रन फ्रॉम देअर होम. अतिशय महत्वाची तरतूद आहे बघा. मी राहतोय, माझा मुलगा मला घरामध्ये शिवीगाळ करतोय, मला मारहाण करतोय, मग अशा पोझिशन मध्ये मी काय करू शकतो? कॅन सिनियर सिटीजन इव्हिक्ट चिल्ड्रन फ्रॉम देअर होम. In the recent case, the Bombay High Court, while highlighting the object of Maintenance and Welfare of Parents and Senior Citizen Act, held that the act permit a senior citizen, काय permit केलेला आहे, including parent who is unable to maintain himself from his earning or out of property owned by him, and if such senior citizen is unable to lead a normal life, to apply for such relief. माझ्या तुटपुंजा मिळकतीतून मला माझं भागवता येत नाहीये आणि ती प्रॉपर्टी माझी स्वतःची आहे, द प्रॉपर्टी ओन बाय हिम, that is the eviction under section 4 of the act, not only against his children but also the grandchildren. अतिशय महत्वाची तरतूद आहे. माझा सांभाळ करत नाहीये माझा मुलगा, मुलगा नाहीये मग नातू आहे, नातू माझा छळ करतोय, इन दॅट केस तुम्हाला हा रिलीफ मिळू शकतो. सिनियर सिटीजन कॅन इव्हिक्ट चिल्ड्रन फ्रॉम देअर होम. तुम्हाला त्यांना घरात, तुम्हाला तुमचं घर आहे ते प्रोटेक्ट करण्याचा अधिकार आहे. तू तुझी बाहेर राहा, तुझी बाहेर राहा, तुझा तू सांभाळ कर, मला तू सांभाळत नाहीयेस ना, तुला या घरात राहण्याचा अधिकार नाही, घरातून बाहेर काढण्याचा अधिकार या कायद्याने तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. आणि बऱ्याच अशा केसेस देखील झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं सिनियर सिटीजनचं राईट कसं प्रोटेक्ट करता येईल, त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीचं प्रोटेक्शन त्यांना कसं देता येईल, यासाठी अशा प्रकारच्या कायद्याची तरतूद या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा प्रमोद रांजणकरची जी केस आहे त्याच्यामध्ये राईट ऑफ सिनियर सिटीजन ओव्हर इमोल प्रॉपर्टी अँड इव्हिक्शन अब्युजिव्ह चिल्ड्रन, द हायकोर्ट ऑफ छत्तीसगड in the case directed the respondent to evict their parent house. त्या केस मध्ये त्यांनी सांगितलं, छत्तीसगडच्या केसमध्ये, तुझ्या आई वडिलांचा तू सांभाळ करू शकत नाही ना, मग अशा केसेसमध्ये त्यांना बाहेर काढण्याचा अधिकार जो आहे, मुलांना बाहेर काढण्याचा अधिकार जो आहे, तो कायद्याने पालकांना, सिनियर सिटीजनना दिलेला आहे. अशी वेळ येऊ नये, पण समाजामध्ये अशा घटना घडतात, त्याच्यामुळं त्या गोष्टी सगळ्या कायद्यामध्ये त्याचं रूपांतर करावं लागतं. आणखीन केस मी आपल्याला केसेस मी आपल्याला सांगतोय की समाजामध्ये असं चालू आहे. त्याच्यामुळे दुसरी केस जी आहे ती आपल्या बॉम्बे हायकोर्ट मधलीच आहे, कॅन्ड्रन डायस वर्सेस जोसेफ डायस, आणि दुसरी जी आहे ती सचिन वर्सेस जाबूलाल
ती दिल्ली हायकोर्टची 2016चा मॅटर आहे. आता ह्या दोन्ही केसमध्ये काय नेमकं त्याच्यात दिलेलं आहे की वेअर द हाऊस इज सेल्फ अक्वायर हाऊस ऑफ द पॅरेंट्स, सन वेदर मॅरिड ऑर अनमॅरिड. आता यातला एक एक शब्द मी आपल्याला महत्वाचा सांगतो. वेदर द हाऊस इज सेल्फ अक्वायर हाऊस ऑफ द पॅरेंट्स, म्हणजे त्या पॅरेंट्स ते स्वकष्टार्जित घर असलं पाहिजे, वडिलोपार्जित घर आहे. आणि तुम्ही म्हटला मुलाला बाहेर हो, सन कॅन फाईल सूट, सिव्हिल सूट फॉर पार्टिशन, कारण त्याच्यामध्ये कायद्याने निम्मा अधिकार असतो. त्यामुळे अतिशय शब्द जो आहे तो व्यवस्थित वापरलेला आहे. वेअर द हाऊस इज सेल्फ एक्वायर हाऊस ऑफ द पॅरेंट्स, सन वेदर मॅरिड ऑर अनमॅरिड, लग्न झालेलं असो किंवा अविवाहित असो, हॅज नो लीगल राईट टू लिव्ह इन दॅट हाऊस अँड ही कॅन लिव्ह इन दॅट हाऊस ओनली at the mercy of the parent up to the time the parents allow. वडिलांच्या मर्सीवर, दयेवर, वडिलांनी आपल्यावर उपकार केल्यासारखंच राहणार आहे ते. वडिलांच्या दयेवरच मुलांना त्यांच्या घरामध्ये राहता येतं. वडील जर म्हणले घराच्या बाहेर हो, तर लगेच बॅग उचलून घराच्या बाहेर निघावं लागतं. कायद्याने त्याच्या अधिकार जे आहेत ते पॅरेंट्स आणि सिनियर सिटीजन दिलेले आहेत. Merely because the parents have allowed him to live in the house so long as the relation with the parents were cordial does not mean that parents have to bear his burden throughout his life. मुलगा आहे, नातं आहे, नातेसंबंध आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, म्हणून मुलगा तिथे लहानाचा मोठा झाला, 20-25 वर्ष राहिलाय म्हणून त्याचा तिथे राईट क्रिएट झाला नाही. वडिलांच्या मर्सीवरच तो तिथे राहत होता. त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही राईट जो आहे त्या ठिकाणी मुलांचा क्रिएट होत नाही, जर ती प्रॉपर्टी वडिलांची सेल्फ अक्वायर असेल तर. द पॅरेंट्स हॅव टू बेअर हिज बर्डन थ्रू आउट हिज लाईफ. त्या मुलांचा आयुष्यभर सांभाळ त्यांचा करायचा मरेपर्यंत, ते बर्डन आई वडिलांनी घ्यायची गरज नाही. त्यामुळे ती जबाबदारी मुलांना मोठं करणं, शिक्षण देणं, नोकऱ्या लावणं, या जबाबदारीतून आपण मुक्त झालं पाहिजे. पुढं तू कसं जगायचं तू ठरवायचं. आणि तेव्हा मुलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या काही सिनियर सिटीजन असेल त्यांनी सुद्धा आपल्या मुलांच्या बाबतीत काही वेळेला व्यावहारिक त्यातले अप्रोच आपण लक्षात ठेवला पाहिजे की माझं सेल्फ अक्वायर प्रॉपर्टी आहे, मी मुलांना घेऊन राहायचं नाहीये. त्यामुळे मुलांशी रिस्पेक्टफुली वागायचंच आहे, पण त्यांच्या जबाबदारीची जाणीव देखील करून द्यायची आहे. कायदा काय सांगतो ते देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यासाठी हे मुद्दाम हायकोर्टचे केसेस जे आहेत ते मी आपल्याला सांगतोय. आपल्या जे रूल्स, जे महाराष्ट्राचे रूल्स जे आहेत त्या कायद्याचे, त्याच्यामध्ये फॉर्म ए मध्ये ऍप्लिकेशन कसा करावा, त्यांनी त्याच्यामध्ये काही त्यातले एक स्टँडर्ड फॉर्मॅट आपण त्याला स्टँडर्ड म्हणता येणार नाही, एक फॉर्मॅट दिलेला आहे. आपलं नाव त्याच्यामध्ये, जो कोणी या सेक्शन 5 प्रमाणे ऍप्लिकेशन करणार असेल त्याचं पूर्ण नाव असलं पाहिजे, त्याचं वय काय आहे, मेल फिमेल काय, नॅशनॅलिटी काय ते द्यावं लागतं, फुल ऍड्रेस, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, हल्ली आता मेल आयडी आहे तो आपण असेल तर देऊ शकतो. आपण ऑक्युपेशन, प्रोफेशन, लास्ट हेल्ड बाय ऍप्लिकंट विथ सॅलरी अर्न, काय आपण नोकरी करत होता, शेवटची सॅलरी काय होती, पेन्शन काय आहे, याची सगळी माहिती अर्जात द्यावी लागते. फुल नेम अँड ऍड्रेस ऑफ द रिस्पॉन्डंट, ज्याच्या विरुद्ध आपल्याला पोटगीचा अधिकार आपल्याला मागायचा आहे, पोटगी मागायची आहे, त्या मुलाचा पूर्ण पत्ता, रिलेशन विथ दी ऍप्लिकंट, ऑक्युपेशन ऑफ द रिस्पॉन्डंट, त्याचं आपल्याशी रिलेशन काय आहे, रिलेटिव्ह आहे का, मुलगा आहे का मुलगी आहे, तो नेमका कुठल्या प्रकारचा व्यवसाय करतो, नोकरी काय करतो, त्याचं प्रोजेक्टेड किंवा एस्टिमेटेड इन्कम काय आहे, किती प्रकारचा त्याला पगार त्या ठिकाणी आहे, हे कशासाठी सगळं ते अर्धामध्ये द्यावं लागतं की मेंटेनन्स ट्रायब्युनल जे आहे त्यांना या प्रकारे त्यांना पोटगी ठरवण्याचा, मेंटेनन्सची अमाऊंट ठरवण्याचा त्यांना उपयोग व्हावा, यासाठी किती पगार आहे, तुम्हाला किती आहे, मुलाला किती आहे, मग याच्यावरून त्यांना त्या ठिकाणी ती अमाऊंट जी डिटरमाइन करता येते. डिटेल्स ऑफ ऑल चिल्ड्रन ऑफ द ऍप्लिकंट, आणखी त्यांना किती मुलं आहेत त्याचंही त्यांना नंबर्स द्यावी लागतो. डिटेल्स ऑफ स्पाऊस, पत्नी हयात आहे नाही आहे त्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी अर्जामध्ये द्यावी लागते. डिटेल्स ऑफ प्रॉपर्टी ओन, आपली प्रॉपर्टी जी आहे त्याची माहिती द्यावी लागते. ग्रॉस इन्कम त्या प्रॉपर्टी पासून काही आहे का, त्यानंतर वेदर अबेंडन ऑर नॉट, आपल्याला मुलांनी आपला त्याग केला आहे किंवा कसे आहे त्याचे डिटेल्स, वेदर एनी प्रॉपर्टी वॉज ट्रान्सफर, आपण गिफ्ट डिडनी किंवा प्रॉपर्टी मुलाला काही ट्रान्सफर केलेली आहे का, त्याच्या डिटेल्स आपल्याला अर्जामध्ये, या सगळ्याचा विचार जे आहे ते मेंटेनन्स ट्रायब्युनल करत असतात आणि त्या पद्धतीने मेंटेनन्सची अमाऊंट किंवा त्या पद्धतीने जी कायदेशीर तरतुदीप्रमाणे मेंटेनन्स ट्रायब्युनल त्या ठिकाणी ऑर्डर करणं सोयीचं जावं यासाठी सगळं दिलेलं असतं.
आणि शेवटी डिक्लेरेशन असतं की सगळी जी माहिती दिलेली ती बरोबर आहे. आय एम नॉट रिसिव्हिंग एनी मेंटेनन्स फ्रॉम एनी अदर सोर्सेस. I do not hereby state or say I am unable to support myself out of my own income, saving assets transfer. Therefore, require maintenance support from the respondent subject to the condition mentioned. कुठल्या कंडिशन आहेत? मला कुठल्या प्रकारचं उत्पन्न नाही. There are no proceeding before this tribunal any respect of this matter. आधी कुठल्याही प्रकारचं 125 खालचं प्रोसिडिंग पेंडिंग नाहीये. ते आपल्याला नमूद करावं लागतं आणि ती सगळी माहिती बरोबर आहे असं आपल्याला त्यामध्ये म्हणावं लागतं. आता सगळ्या सिनियर सिटीजन ऍक्ट मध्ये सगळ्या तरतुदीचा आपण 23-24 अधिकार, 5 पद्धतीने ऍप्लिकेशन करण्याचा अधिकार, कुणाच्या विरुद्ध मेंटेनन्स मागतो, हे सगळं आपण पाहिल्यानंतर आता ह्याच्यामध्ये 2019 डिसेंबर 2019 ला कॅबिनेटनी या ऍक्ट मध्ये काही अमेंडमेंट जे आहेत त्या सुचवलेल्या आहेत. ते आता लवकरच अधिवेशनामध्ये येऊ शकतं. राज्यसभेमध्ये जाईल, लोकसभेमध्ये येईल, नंतर तो कायदा म्हणून तो अस्तित्वात येईल. पण या नेमक्या चेंजेस काय काय येणार, कुठल्या कुठल्या प्रकारच्या अमेंडमेंट ज्या आहेत त्या येऊ घातलेल्या आहेत आणि खूप चांगल्या अमेंडमेंट सगळ्या या आहेत, याची सुद्धा आपल्याला माहिती व्हावी यासाठी मी आपल्याला ते थोडंसं कंपॅरिझन करून सांगणार आहे की आता जो जुना जो कायदा जो आहे त्याच्या पद्धतीने कायदा जो आहे तो 2007चा असणार आहे आणि अमेंडमेंट जे आहेत त्या प्रपोज अमेंडमेंट बिल जे 2019चा असणार आहे. डेफिनेशन्स मध्ये त्यांनी काही त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स केलेले आहेत. तर पूर्वी चिल्ड्रन रेफर टू चिल्ड्रन अँड ग्रँड चिल्ड्रन एक्सक्लुडिंग मायनर. नीट लक्ष द्या, चिल्ड्रन्स म्हणजे कोण? आपण आधी पाहिलं की चिल्ड्रन म्हणजे सन, डॉटर, ग्रँडसन, ग्रँड डॉटर हे चिल्ड्रन. पण कुठले? ऍडल्ट चिल्ड्रन, ऍडल्ट सन, डॉटर यांच्याकडून तुम्हाला मेंटेनन्स मागण्याचा अधिकार आहे. एक्सक्लुडिंग मायनर, मायनर मध्ये मायनर कडून आपल्याला आता काही मागण्याचा अधिकार नाही. पण नवीन येणाऱ्या ज्या अमेंडमेंट ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय ऍड केलेले चिल्ड्रनच्या डेफिनेशन मध्ये, ऍडेड स्टेप चिल्ड्रन म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना सावत्र मुलं, त्यांच्याकडून देखील आपल्याला मागता येईल. अडॉप्टिव्ह चिल्ड्रन, दत्तक घेतलेला मुलगा, त्याच्याकडून मागता येऊ शकतं. चिल्ड्रन इन लॉज अँड द लिगल गार्डियन ऑफ मायनर चिल्ड्रन. चिल्ड्रन इज लॉ, इन लॉज जे आहेत अतिशय महत्वाची तरतूद आहे. आपण पेपरमध्ये ती वाचली असेल की यापुढे जावई आणि सून यांना देखील सासू सासऱ्यांचा मेंटेनन्स करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे. आतापर्यंत फक्त मुलंच होती, परंतु चिल्ड्रनच्या डेफिनेशन मध्ये आता एक्सपेन्शन केलेले आहे आणि इन लॉज मध्ये त्यांना त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. त्यामुळे जावयाची जबाबदारी राहणार आहे की सासऱ्याचं मेंटेनन्स, सासू सासऱ्यांचा मेंटेनन्स पाहणं. इन लॉजला ऍड केलेलं आहे. सुनेवरती देखील जबाबदारी टाकलेली आहे. लिगल गार्डियन ऑफ मायनर चिल्ड्रन, आतापर्यंत आपण मेजर कडून मागत होतो, पण प्रॉपर्टी माझ्या नंतर मायनरला मिळणारी आहे आणि त्याला लिगल गार्डियन अपॉइंट केलेला आहे. त्या लिगल गार्डियनची जबाबदारी येते. लिगल गार्डियन ऑफ मायनर चिल्ड्रन, त्या लिगल गार्डियनला देखील जे पॅरेंट जे आहेत त्यांच्या मेंटेनन्सची जबाबदारी त्यांच्यावर टाकली जाणार आहे. त्यामुळे मायनर चिल्ड्रन देखील या चिल्ड्रनच्या डेफिनेशन मध्ये आलेले अतिशय महत्वपूर्ण तरतूद आगामी काळामध्ये होऊ घातलेली आहे. रिलेटिव्ह, आतापर्यंत आपण रिलेटिव्ह पाहिले. रिलेटिव्ह रेफर टू द लीगल एअर ऑफ चाइल्डलेस सिनियर सिटीजन एक्सक्लुडिंग मायनर हू पजेस और विल इनहेरिट द प्रॉपर्टी आफ्टर द डेथ. एक्सपांड केलेले, काय केले? द डेफिनेशन टू इन्क्लूड मायनर, दे विल बी रिप्रेझेंटेड बाय द लीगल गार्डियन. म्हणजे आतापर्यंत मायनर नव्हते इन्क्लूड, पण आता मायनरला इन्क्लूड केलेले. दे विल बी रिप्रेझेंटेड बाय दर लीगल गार्डियन. लीगल गार्डियनच्या थ्रू जे आहेत ते रिप्रेझेंट करू शकतात. त्यांच्याकडे देखील त्या पोटगी मागण्याचा अधिकार, मेंटेनन्स मागण्याचा अधिकार राहणार आहे. म्हणजे अशा त्या डेफिनेशन मध्ये नव्याने होऊ घातलेल्या अमेंडमेंट्स आहेत. पॅरेंट्स इन्क्लूडिंग बायोलॉजिकल, अडॉप्टिव्ह अँड स्टेप पॅरेंट्स. कुठले पॅरेंट? बायोलॉजिकल आहे, नैसर्गिक आई वडील आहेत, अडॉप्टिव्ह आहेत, दत्तक आहेत, सावत्र आहेत. त्याच्यामध्ये ऍड काय झालं? पॅरेंट इन लॉज अँड ग्रँड पॅरेंट्स. ग्रँड पॅरेंट असतो त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे, आजी आजोबा. पॅरेंट्स इन लॉज, सासू सासऱ्याने देखील आता पॅरेंट्स मध्ये ऍड केलेले आहे. त्यांना देखील जावयाच्या विरुद्ध, सुनेच्या विरुद्ध